मुद्द्याचं नाव घेतलं असतं तर बरं आलं असतं ना. तुम्ही लोकांनी नाव घेतलं पाहिजे होतं की तंबाखूच्या बाबतीमध्ये जे टॅक्सेशन बिल आलं होतं तंबाखूला, आपण GST जास्त प्रमाणात किती लावू शकतो, तर 40% GST लावू शकतो. आता तंबाखू किती घातक आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. तंबाखूमुळे कॅन्सर होतं, तंबाखूमुळे बाकीचे आणखीन रोग होतात आणि त्याच्या प्रमाणामध्ये कॅन्सरमुळे अनेक जीव जातात आणि यासाठी त्याच्यावरती सेस लावणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. तो 40% पेक्षा जास्त 70% आणि सिगारेट हे याच्यावरती 100% अशा पद्धतीचं बिल होतं. त्याचं मी समर्थन केलेलं आहे. हे समर्थन याच्यासाठी की हे जर स्वस्त मिळालं तर लोक जास्त प्रमाणात घेतली तो तंबाखू खाल्ला जाईल, सिगारेट ओढली जाईल. त्यामुळे तो जास्तीत जास्त महाग असेल तर त्याच्या किमतीच्या मानाने त्यांना परवडणार नाही आणि ते कमी करू शकतील आणि त्याच्यामुळे होणारे जो त्रास आहे सर्व समाजाला, एक तर याच्यामध्ये अनेक गोष्टी होत्या की यामध्ये जे लोक तंबाखूची शेती करतात, हे तंबाखूची शेती करत असताना त्यांना कुठेतरी दुसरं उत्पन्न मिळेल, दुसरी शेती करतील अशा पद्धतीने त्यांच्याकडे डायव्हर्ट झालं पाहिजे. म्हणजे तंबाखूची शेती करणं कमी होऊन जाईल आणि त्यांना दुसऱ्या प्रकारचं उत्पन्न देखील घेता येईल. तर ह्या आणि दुसरं यातनं जो काही शेष मिळणार आहे तर तो हॉस्पिटल्ससाठी किंवा प्रबोधनासाठी तो खर्च करावा, अशा पद्धतीचे माझे मुद्दे मी आज सभागृहामध्ये मांडलेले आहेत. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने मी महाराष्ट्राचा देखील उल्लेख केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा आणि बाकीच्या राज्यांमध्ये काही ठिकाणी गुटखा बंद आहे. प्रामुख्याने मी महाराष्ट्राचा विषय काढेन की महाराष्ट्रामध्ये गुटखा बंद असताना देखील शाळेच्या बाहेर, कॉलेजच्या बाहेर सर्रास विकला जातो. मग याच्यावरती बंदी का नाही आणत आहे आणि असे कठोर कायदे करा ना, जो विकेल तो सुटलाच नाही पाहिजे अशा पद्धतीचे कायदे करा. हो, तोही मुद्दा मांडला आणि त्या जेणेकरून महाराष्ट्र सरकारने याची दखल घ्यावी आणि केंद्राने देखील त्याने तशा पद्धतीने समज द्यावा. पण एक गुटखा विक्री महाराष्ट्रात सुरू आहे, तर त्या संदर्भात केंद्र सरकारकडून काही निर्देश नक्कीच जातील ना. आता मी बोललो आहे, इथं बोलायचं कशाला असतं, तुम्ही निवडून कशासाठी असतात की तुमचं महाराष्ट्राचं म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणचं प्रतिनिधित्व करतात त्या माध्यमातून तिथले प्रश्न किंवा महाराष्ट्राच्या देशाचे प्रश्न तिथे मांडणं हे प्रामुख्याने मस्त हे गरजेचं होतं. आणि जे घातक आहे समाजाला ते जर विषय आपण मांडले आणि त्याच्यावरती जर ॲक्शन नाही झाली तर ते चुकीचं ठरेल. सर, याच्याबद्दल आता गुटख्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र अवैधरित्या जी नवीन तरुणांना जे व्यसनाधीन केलं जात आहे, ड्रग्ससारखे विषय समोर येतात. आता जे मिडल शहर आहे, म्हणजे पूर्वी मुंबईसारख्या शहरामध्ये मिळत नव्हतं तर मुंबईसारख्या शहरामध्ये मिळतं, मात्र पुणे, नाशिक अशा शहरापर्यंत हे ड्रग्स पोहोचलेलं आहे. याच्यामध्ये प्रबोधन होणं हे गरजेचं आहे. एखादा मुलगा किंवा तरुण तो डिप्रेशनमध्ये जातो आणि डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर तो अशा पद्धतीचे ड्रग्स वगैरे घेतो, तर ड्रग्स हे बंदच झालं पाहिजे. आणि त्या पद्धतीने प्रबोधन, शाळा, कॉलेजेस आणि जिथे जिथे मिळतं तिथे प्रबोधन आणि याच्यावरती अशा पद्धतीचे कठोर शासन झालं पाहिजे, कायदे केले पाहिजे की तो मनुष्य सुटलाच नाही पाहिजे जास्तीत जास्त. अशा पद्धतीचे कायदे होणे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.